आपण पाहताय NDTV मराठी। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय बातमी। उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदारांची एक बैठक बोलावली आहे। शिवसेनेचे 20 पैकी 19 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत। मात्र परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी या बैठकीला दांडी मारल्याचं दिसतंय। प्रामुख्याने सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर आमदारांची बोलावण्यात आलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। थेट जाऊयात मातोश्रीच्या परिसरात। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रिजवान, जे आमदार अनुपस्थित आहेत तर ते काय अनुपस्थित आहेत, त्याचं काही कारण कळलंय आणि बैठकीतले विषय काय आहेत मुख्य? मिलिंदजी, थोडा करेक्ट करणार आपण पाहतो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पक्षातले 25 आमदार आहे, त्यापैकी 25 पैकी 24 आमदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरती बैठकीला उपस्थित आहे आणि बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। परंतु परभणीचे आमदार राहुल पाटील जे आहेत ते अनुपस्थित आहेत। त्यांच्या घरी घरगुती कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याच्याबाबत कल्पना दिलेली आहे आणि त्यामुळे ते या बैठकीला उपस्थित नाही आहे। त्यामुळे आपण पाहतो ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे पक्षातले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना रामराम केल्यानंतर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर जे आहे ते त्यांच्या माध्यमातून उपसभापतीचा अर्ज दाखल केला आणि त्या ठिकाणी ते उपसभापती देखील झाले आणि त्यामुळे ज्या पद्धतीने अनेक राजकीय दावे केले गेले होते की सचिन अहिरनंतर अनेक उद्धव ठाकरे पक्षातले आमदार जे आहे ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे। त्याचमुळे आपण पाहतोय की सध्या तरी 25 पैकी 24 आमदार जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झालेले आहे आणि त्यामुळे मागच्या वेळी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांच्या बंडाच्या नंतर तातडीने जे आहे ते सर्व आमदारांची बैठक जी आहे ती मातोश्रीवर बोलवली, त्यावेळी देखील आपण पाहतोय की राहुल पाटील जे आहेत त्यावेळी देखील अनुपस्थित होते आणि आज ज्या पद्धतीने बैठक बोललेली आणि आजही देखील राहुल पाटील जे आहेत ते अनुपस्थित आहे। त्यामुळे आज कशा पद्धतीने या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे पक्षातला मोर्चे बांधण्यासाठी नेमकं या आमदारांना काय कानमंत्र देणार तेच पाहणं महत्त्वपूर्ण आहे। मिलिंदजी, किती वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि किती वाजेपर्यंत ही बैठक चालेल, अगदी थोडक्यात? मिलिंदजी, ज्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटं झालेले आहे या बैठकीला सुरुवात झालेली आहे। नेमकं ही बैठक कधीपर्यंत सुरू होते आतापर्यंत कळू शकलं नाही, परंतु ज्या पद्धतीने या आमदारांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। ठीक आहे रिजवान, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।